सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शन हे सन्मान्य राणे साहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या सहकार्यातून आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब आणि निलेशजी आणि त्यांच्यासमोर दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद पंचायत समिती एकत्रित इलेक्शन लढलो। पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये मोठं यश या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला मिळालं। आता तदनंतर आता आज पंचायत समिती सभापतीची निवड होती। सभापती उपसभापती सन्माननीय पालकमंत्री असतील, आमचे आमदार असतील, त्यांनी वरिष्ठ नेत्यांना एकत्र घेऊन जो काय फॉर्म्युला ठरवला महायुतीचा तो आज त्याप्रमाणे त्यांचा ज्याप्रमाणे लकोटा माझ्यापर्यंत पोचला त्याप्रमाणे मी कुडाळ आणि मालवणमध्ये महायुतीच्या सर्वच लोकप्रतिनिधी जे निवडून आले आहेत, भाजपचे असो शिवसेनेचे असो, भाजपा पक्षाचे पदाधिकारी असो शिवसेनेचे असो, त्यांना आमच्या तालुका प्रमुखांनी त्यांनासुद्धा फोन करून त्यांनासुद्धा एकत्र बोलवलं। आम्ही एकत्र बसून पंचायत समितीमधून दोन्ही पंचायत समितीमध्ये एकत्र बसून वरिष्ठ नेत्यांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही एकत्र बसून पालन करून या ठिकाणी दोन्ही कुडाळ मालवणला आज हे दोन्ही ठिकाणी हे दोन्ही उमेदवार सभापती उपसभापती बिनविरोध म्हणून आता दुसरा फॉर्मच गेला नाही, फक्त औपचारिकता राहिलेली आहे 3 वाजेपर्यंत, परंतु या ठिकाणी बिनविरोध महायुतीची सभापती उपसभापतीमध्ये निवड झालेली आहे। हे सर्व श्रेय सन्माननीय राणे साहेब, सन्माननीय चव्हाण साहेब, आमचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब असतील, आमचे आमदार निलेशजी राणे असतील, केसरकर या सर्व नेते मंडळींना जातं। आम्ही फक्त पालन केलं आणि या जिल्ह्यामध्ये राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती अभेद महायुती या ठिकाणी आहे हे आज त्याच्यावरती एक आज त्या शिक्कामोर्तब झालेलं आहे असं मला वाटतं। आणि यापुढे महायुतीच्या सर्व जिल्हा परिषद पंचायतमध्ये एकत्र येऊन जनतेचा विकास करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमचे सगळे सभापती उपसभापती आणि आमचे निवडून आलेले सगळेच सदस्य महायुतीचे काम करतील एवढंच या प्रसंगी मी सांगतो। त्यामुळे आजचा जो काय सभापतींचा जो काय विषय आहे तो वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करून या ठिकाणी झालेलं आहे आणि सगळेच युतीच्या जिल्ह्यातील नेते मंडळींनी त्याचं पालन केलेलं आहे आणि सगळेच एकत्र मिळून यापुढे काम करतील।